हरिओम. मी विजयसिंह श्रीधर भिंगारडे. मी 2001 पासून रत्नागिरीमध्ये स्थायिक झालो. पण 96 साली काही मित्रांकडून मला असं कळलं की डॉक्टर अनिरुद्ध जोशी नावाचे एक डॉक्टर आहेत, MD आहेत, रिमोटॉलॉजिस्ट आहेत. मी 97च्या जानेवारीमध्ये ह्या डॉक्टर अनिरुद्ध जोशींच्या प्रवचनाला गेलो. दादरला समर्थ व्यायाम मंदिरमध्ये त्यांचं प्रवचन होतं. प्रवचन मी ऐकलं. मी खूप खुश झालो. म्हटलं ह्यांचं गुरुवारी असतं. मग मी पुढच्या गुरुवारी आलो. मग पुन्हा गुरुवारी आलो, तेही मला आवडलं. मग मला ते आकर्षण वाटायला लागलं. कारण कसं झालं की त्यांच्या आणखीन 2-3 प्रवचनं ऐकल्यानंतर मला काहीतरी मिळतंय असं मला वाटायला लागलं. मला म्हणजे माझं काही अज्ञान दूर होतंय असंही माझ्या लक्षात आलं. म्हणून मी कंटिन्युअस मग यायला लागलो. असे आणखीन काही दिवस, महिने गेले आणि मग एक दिवस मला या सद्गुरू बापूंचा निरोप आला भेटण्यासाठी. मग मी भेटायला गेलो गोखले रोड नॉर्थला. आणि मग मी दारावर नॉक केलं आणि डॉक्टर येऊ का असं विचारलं. या भिंगारडे या. हसत त्यांनी माझं स्वागत केलं आणि मला बसायला सांगितलं. बसा. मी बसलो. बसल्यानंतर त्यांनी विचारलं, काय तुम्हाला कसं वाटतंय? मी म्हटलं, डॉक्टर खरं सांगू का, मला तुमची लेक्चर्स खूप आवडली, प्रचंड आवडली. मी प्रत्येक लेक्चर तुमचं कंटिन्युअसली ऐकतोय. व्हेरी गुड म्हणाले. तुम्ही कसे स्पष्ट वक्ते आहात. शिर्डीत शिव्या दिल्यात. शिर्डीत शिव्या दिल्यात हे त्यांचं वाक्य मी ऐकलं. असं काय पुढचं त्यांनी शिर्डीत शिव्या दिल्यात म्हटल्यानंतर मला दरदरून घाम फुटला. माझ्या पायामध्ये घाम, अंगाला घाम फुटला. डोकं सुन्न झालं, कान बधीर झाले. भूम असा आवाज येऊ लागला. मला काही कळेना. मी विचार करत होतो, शिर्डीत शिव्या दिल्या, मी शिव्या काय दिल्या? बरं, दिल्या तर दिल्या, ह्यांना कसं कळलं? मग हे कोण आहेत? वगैरे वगैरे नानाविध प्रश्न. मला 1 मिनिट जवळजवळ गेलं स्थिर व्हायला. तोपर्यंत मला फक्त त्यांच्या लिप मुवमेंट्स दिसत होत्या. बाकी काय बोलत होते ते ऐकू येत नव्हतं. आणि मग 1 मिनिटानंतर साधारणतः मी स्थिर झालो आणि मग मला ते काय बोलतायत ते मला ऐकायला यायला लागलं. हे आमची पहिली मुलाखत झाली. ह्याच्यामध्ये त्यांनी काय मला सांगितलं, मला कारण माझ्या डोक्यामध्ये तेच होतं की मी शिव्या दिल्या आणि शिर्डीमध्ये शिव्या दिल्या हेच होतं. मी रात्री घरी आलो. रात्रभर मला कळेना की हे नेमकं काय म्हणाले आणि ह्यांना कळलं कसं. बरं, ही गोष्ट होती 92 सालची आणि आज 97च्या शेवट ते मला हे सांगतायत. मी 97च्या जानेवारीत त्यांच्याकडे जायला लागलो होतो, वर्षभरांजवळ. आणि मग काय विचार करता करता नेमकं मी विचार करतोय हा कोण आहे. पण तरी मी त्यांच्या लेक्चरला येत राहिलो. 3-4 वर्ष झाली. असं काही काळ गेला आणि मग 2000 एप्रिलमध्ये मला त्यांनी सांगितलं की विजू, तू आता रत्नागिरीमध्ये जा. मी म्हटलं ठीक आहे. पण म्हणाले, तुझ्या आधी फॅमिलीला विचार, पत्नीला विचार, तुझ्या 2 मुलींना विचार, त्यांची इथे शिक्षणं चालू आहेत, त्या जर तयार असतील तर तू रत्नागिरीत जा. तर मी त्याच रात्री माझ्या घरी जेवणाला बसलो असताना मी त्यांच्याशी बोललो. बापूंनी असं सांगितले. तोपर्यंत 4 वर्षात त्यानंही बापूंविषयी प्रचंड आदर निर्माण झाला होता, प्रेम निर्माण झालं होतं, श्रद्धा निर्माण झाली होती. मला पण श्रद्धा निर्माण झाली होती. प्रचंड म्हणजे नितांत आदर वाटू लागला होता. माझ्या घरी मी विचारलं, सर्वांनी होकार दिला आणि मग आम्ही रत्नागिरीला जायचं ठरवलं. जाण्यापूर्वी मी जेव्हा बापूंना भेटायला आलो तेव्हा बापूंनी मला एक वाक्य सांगितलं की विजू, मी तुझं सगळं तिकडेच ठेवलेलं आहे, तू जा बिंदास आणि मी तुला रोज भेटायला येईन. ह्या भेटायला येण्याचा अर्थ मला तेव्हा कळला नव्हता. पण मी रत्नागिरीला 18 मेला 2001ला मी रत्नागिरीमध्ये गेलो. 2001ला गेलो मेला आणि रोज बापू स्वप्नात दिसायचे. रोज, कधीच चुकले नाहीत. पण बोलतीलच असं नाही. बघायचे, हसायचे, दर्शन द्यायचे, कधीतरी बोलणं व्हायचं आणि मग जायचे, ते निघून जायचे. असं होता
5 जून उजाडला. म्हणजे किती दिवसच मध्ये गेले. 5 जून वटपौर्णिमा होती. त्या रात्री पण मला का कोणास ठाऊक लवकर झोप आली. आणि मग मी बरं तेव्हा कसं झालं होतं की माझ्या मुली दोन्ही कोठिंब्याला सेवेला गेल्या होत्या गो विद्यापीठमला. आणि मी घरी, मी, माझी पत्नी, माझी आई आणि माझी बहीण पण गेली होती. तिने आपल्या मुलीला ठेवलं होतं, म्हणजे भाची. आम्ही 4 जण घरी होतो. बरं नवीनच असल्यामुळे घरामध्ये काही नव्हतं, फर्निचर बिर्निचर, एंटरटेनमेंटची काही व्यवस्था नव्हती, काहीच नव्हतं. आम्ही गप्पा मारत लवकर झोपायचे, लवकर उठायचे, असं होतं. त्या रात्री मी लवकर झोपलो. झोपेत बापू स्वप्नामध्ये आले, नेहमीप्रमाणे आले, पण थोडे लांब उभे राहिले होते. आणि काही न बोलता नुसते उभे राहिले, स्मित हास्य केलं. आणि अचानक मला त्यांच्या चेहऱ्यावर आणि बॉडीवर वॉटर कलरचे असे पट्टे दिसायला लागले. मी म्हटलं ह्यांनी असं का रंगवून घेतलंय स्वतःला. मला भीती वाटायला लागली. मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर होता आणि त्यांच्याविषयी कोणी काही बोलू नये असं मला मनोमन वाटायचं. आणि खरंच मी म्हटलं हे जर असे स्वतःला रंगवून जर स्टेजवर आले प्रवचनाला तर लोक काय म्हणतील, ही माझ्या मनामध्ये भीती निर्माण झाली. आणि अचानक याच फेंड कलरचा डार्क निळा कलर झाला, म्हणजे घन नीळ झाला. पूर्ण शरीर त्यांचं निळ झालं, घन नीळ झालं. आणि अचानक त्यांच्या गळ्यामध्ये माळा, मोत्यांच्या माळा यायला लागल्या. काही मण्यांच्या माळा होत्या, पाचू होते, रत्न होती. बरं ती सगळी जी त्या माळा होत्या त्यातून असा प्रचंड प्रकाश बाहेर येत होता. असं ती असं म्हणजे लख्ख असा प्रकाश बाहेर पडत होता आणि सगळं प्रकाशमय झालं होतं. त्याच वेळेला त्यांच्या डोक्यावर मला एक मुकुट दिसला. त्या मुकुटामध्ये एक मोरपीस दिसलं आणि अचानक त्यांच्या मागे 100 सूर्य फिरतायत की काय असा भास झाला. एवढी आभा निर्माण झाली आणि एवढं प्रकाशमय झालं, मी भारावून गेलो. माझ्या मनामध्ये अशी भावना निर्माण झाली की मी हे कोणाचं आहे, कोणाचं रूप आहे. पण मला कळून चुकलं की हे कृष्णाचं दर्शन आहे. मला कृष्ण दर्शन झालं. मला खूप आनंद झाला, कृष्ण रूपात दर्शन झालं. आणि भीती निर्माण झाली. मी आनंद का निर्माण झाला, मी मुंबईत जाऊन सर्वांना सांगेन की मला कृष्ण रूपात दर्शन झालं. ही भीती आणि आनंद काही क्षणभरच टिकला. ते रूप गेलं अचानक. आणि अचानक माझ्या कानावर हाक पडली, विजू. विजू म्हटल्यानंतर मी त्या दिशेला पाहिलं तर साक्षात दत्तगुरु उभे होते. माझ्या पुढे दत्तगुरु पाहिल्यानंतर मी हादरून गेलो. आवाज मला काही सुचेना. बघितलं तर रूप मला त्यांचं स्पष्ट दिसलं. 3 मुख दिसली, त्यांचा चाफेकळी शरीराचा रंग दिसला, पितांबर पिवळ दिसलं, काखेला जोळी दिसली, रुद्राक्षाच्या माळा दिसल्या. हे सगळं बघत असतानाच त्यांनी अचानक झोळीमध्ये हात घातला. हात घातल्यावर मला समजलं की काहीतरी काढतायत. त्यांनी काढलं, पादुका काढल्या, माझ्या हातावर दिल्या आणि म्हणाले याची स्थापना तू कर्जतमध्ये कर. पुन्हा झोळीमध्ये हात घातला, वीट काढली, ती माझ्या हातात दिली आणि मला म्हणाले ह्याची स्थापना तू रत्नागिरीमध्ये कर. या दोन्ही समोर जो कोणी बसून जे काही मागेल ते त्याला प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला. आणि पुन्हा झोळीत हात घातला आणि माझ्या कपाळाला टिळा लावला. तो टिळा इतका जोरात लावला की मला जाग आली. आणि मी बघतो तर वरती पंखा चालू होता. माझ्या बाजूची सगळी मंडळी, माझी फॅमिली झोपलेलीच होती. माझ्या छातीत नुसतं धडधड 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 होत होतं. मला 2 देवांची एकाच वेळेला दर्शनं झाली. आणि साक्षात मला स्वप्नामध्ये का होईना वीट आणि पादुका दिल्या. म्हणजे मला दत्तदर्शन पण झालं. बापूंनीच मला हे दर्शन घडवलं असेल असं म्हणून मला आनंद झाला. पण भीती इतकी वाटत होती की त्या भीती नुसती वाटत नव्हती. ती भीती कशाची होती तर बाहेर कोणीतरी आलंय असं मला सारखं आतून वाटत होतं. बाहेर कोणीतरी आलंय. ह्या आलंय म्हणून जी भीती वाढत गेली त्यातून माझ्या छातीवर दडपण येत गेलं आणि छाती फुटती की काय अशी अवस्था निर्माण झाल्यावर मी पांघरून बाजूला केलं, उठलो आणि घराच्या बाहेर कोण आलंय म्हणून दरवाजाकडे गेलो. दरवाजाची कडी काढली, दरवाजा उघडला. बघतो तर काय, दारामध्ये एक साधू महाराज उभे होते. ते अंगणामध्ये उभे होते.
मी माझ्या घराच्या गॅलरीत लॉबीमध्ये उभा होतो. तिकडे 3 पायऱ्या सोडून खाली अंगण आहे, तिथे ते उभे होते, पण ते माझ्या लेवलला होते. मी बघतोय ते. बरं, गंमत अशी झाली होती, माझ्या घरामध्ये पूर्ण काळोख, लाईट लावलेले नव्हते, अंगणामध्ये काळोख होता, फक्त पलीकडे रस्ता होता आमच्या कॉलनीचा, त्याच्या स्ट्रीट लाईट होता, त्याचा उजेड मागच्या बाजूने त्यांच्यावर पडत होता, त्यामुळे नुसते त्यांची आकृती दिसते, बाकी काही दिसत नव्हतं. पण काही विचार करायच्या आत झोळी मात्र होती त्यांच्या खांद्याला. त्यांनी झोळीमध्ये हात घातला, पादुका काढल्या. मला माझ्या स्वप्नातले लिंक क्लिक झाली. मी अचानक हात पुढे केला, म्हणजे असं सहजतेने त्यांनी खरंच पादुका काढल्या, माझ्या हातात दिल्या. आता पुन्हा ती लिंक मला माहिती आहे की पादुका मी ह्या हातात घेतला, पुन्हा हात पुढे केला, त्यांनी खरोखरच वीट काढली, माझ्या हातावर दिली. मेकॅनिकली ह्या दोन्ही गोष्टी घडल्या. ह्या दोन्ही गोष्टी मी हातात घेतल्या, पण त्यांनी मला क्षणाची भूल घातल्यासारखं झालं. मी या स्वप्नात दिलेल्या वस्तू त्या ह्याच आहेत का म्हणून मी खाली मान घालून बघायला लागलो आणि वर मान केली. वर मान केली मात्र त्यांनी त्याआधी नुसता हात वर असा आशीर्वादाचा केला होता, पण त्या आशीर्वादात त्यांचा शब्द काही नव्हते. पण जेव्हा हात वर केला तेव्हा आकाशात गडगडाट झाला. त्या गडगडाटामध्ये सुद्धा एक नाद होता, तथास्तु 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 तथास्तु, आणि तो हळूहळू विरळ होत गेला. हे मी बघितल्यानंतर वर बघितलं तेव्हा साधूने पाठ फिरवली होती. 3-4 पावलं गेटकडे जाताना असं मला दिसलं. पुढे पुढे अंधुक होत पूर्णपणे ती व्यक्ती नाहीशी झाली. ती नाहीशी झाली व्यक्ती. बरं, गेटचा आवाज उघडल्याचा काही आवाज नाही, काही नाही. मी घाबरून गेलो. दिसणारी व्यक्ती अचानक गायब होते हे मला गणित कळलं नाही, आणि त्यामुळे मी जास्त धास्तावलो. घरात आलो. घरात आणून आणि बायकोला हाक मारली, अगं उठ विनी, उठ 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 विनी उठ. ती उठली. म्हटलं आधी लाईट लाव, लाईट लाव. तिने लाईट लावला. हातामध्ये बघितलं, एका हातात वीट आहे, एका हातात पादुका आहे. हे काय, हे कुठून आणलं? मी म्हटलं ते साधू आले होते. त्यांनी, कोण साधू आले होते, कुठून आले होते, कशासाठी आले होते, हे त्यांनी दिलं म्हणजे काय दिलं, कशाला घेतले तुम्ही, हे काय करून बसलं? ही त्यांची प्रश्नाची सरबत्ती तिची सुरू झाली. आणि बोलता बोलता म्हणाली, तो टिळा कशाला मग लावून घेतलात? टिळा लावून घेतलात म्हटल्यानंतर मला वाटलं ही झोप येत आहे, कारण स्वप्नात मला टिळा लावलेला आहे. ही मला विचारते कशी काय, स्वप्नातला टिळा हिला कसा काय दिसतोय? मी म्हटलं ते टिळा नाही का, असं काहीतरी. ती काही पुढचं माझं ऐकायच्या आधी बेडरूम, आम्ही हॉलमध्ये झोपलो होतो, ती बेडरूममध्ये गेली. बेडरूममध्ये एक आरसा आणला छोटा आणि माझ्या समोर असा धरला. माझ्या समोर आरसा धरला आणि माझ्या कपाळाला तो टिळा पाहिला, केशरी रंगाचा. मी कोलॅप्स झालो. माझी ताकदच गेली. हातामध्ये वस्तू होत्या. ती म्हटलं, मला आता अशक्तपणा प्रचंड आलेला आहे, तू ताबडतोब काहीतरी आण, ह्या वस्तू आहे त्या आपण ठेवूया आणि मग काय ते आपण बोलूया. आणि मला काही कळेना, मी रडायला लागलो. माझ्या आईने एका बाजूने मला धरला होता, बायकोने एका बाजूला धरला होता, आणि सहज मला म्हणे, रडू नको, आपण बोलूया, बापूंना विचारू, दादांना विचारू, काय आहे बाबा हे, काय कोण आलं होतं, काय आलं. पण काही मंडळी तोपर्यंत जमा झाली सोसायटीतली. माझी मेव्हणी मागे आली होती, ती पण आली. काय करून बसलेत? मला घाबरवलं त्यांनी. हे घेतलं कसं तुम्ही? निदान विचारायचं तरी कोण होतं, काय होतं, काय होतं. खूप मला त्यामुळे मला अधिक घाबरवलं. खरंच तुम्हाला बापू आता ओरडणार असं सर्वांनी सांगितलं. काय करावं काय नाही मला काही कळेना. आणि मग सगळ्यांनी सुचवलं की तुम्ही बापूंना फोन करा. तेव्हा पहाटेचे 3:30 वाजले होते. मी म्हटलं, तेव्हा मला पद्धत माहिती होती की माझे बापू सद्गुरू हे रात्रभर काम करायचे आणि पहाटे झोपायला जायचे. म्हटलं नुकतेच ते झोपायला गेले असतील आणि आता त्यांना फोन करावा. पण सगळ्यांनी मला घाबरवलं होतं. या सगळ्याचं टेन्शन मला प्रचंड आलं होतं. काय करावं? मी तर माझ्या शरीरातली ताकद गेलेली होती. धीर करून म्हटलं याचा तर निकाल लावायला पाहिजे, म्हणून मी फोन केला तर तेव्हा लँडलाईन होते माझ्या मेवणीकडेच, पाठीमागे मागच्या बगल्यात फोन होता. तिथे गेलो, फोनवर नंबर फिरवला आणि फोन उचलला माझ्या परमपूज्य सुचित दादांनी फोन उचलल्याबरोबर मी म्हटलं, दादा ते मला
अरे रडू नकोस विजू, रडू नकोस. तू काय झालं ते मला नीट सांग. तू रडवतो पण मला प्रश्न सुरू कुठं करावा, कसं करावं आणि सुरुवात करून शेवट कुठे करावा हे कळत नव्हतं. काय सांगावं, आधी काय सांगावं हे कळत नव्हतं आणि मी रडत होतो. प्रचंड मला भीती होती की काय म्हणतील. पण 2-4 मिनिटं दादाने सांगितलं, तू आधी रडायचं थांबव आणि मग मला सांग, कारण तू काय सांगतोय मला कळत नाहीये. शेवटी माझं काही रडणं आणि थांबेना आणि सांगता येईना. शेवटी त्यांनीच तिकडून सांगितलं की हे बघ विजू, तुला जे काही दिलं गेलंय ते तू नीट ठेव. 9 वाजता मला परत फोन कर. घाबरू नकोस, काळजी करू नकोस. बस एवढं दादानी म्हटलं आणि मी सुटलो. सगळं टेन्शन माझं एकदम खाली आलं, कारण मी काही चूक केली असं नाही झालं. पण नंतर मला असं वाटायला लागलं की खरं तर चूक काहीच नाही केलं. आणि समजा अगदी चूक झालीच असेल तर मला स्वप्नात कृष्ण दर्शन झालं, दत्तगुरु दर्शन झालं. त्यानंतर मला हे सगळं तुम्ही दिलेत आणि म्हणून मी तुमच्यावरच घालणार की तुम्हीच हे केलं आणि तुम्हीच हे केलंय, माझा यात काही दोष नाहीये, असं मी माझ्या मनाची समाधान करून घेतलं. आणि खरंच मला वाटलं माझ्या सद्गुरू बापूंनी मला स्वप्न दृष्टांत दिला. स्वप्नात कृष्णाचं दर्शन झालं, दत्तगुरूंचं दर्शन झालं, पादुका आणि इष्टिका दिला. या स्वप्न संपून क्षणार्धात प्रत्यक्ष बाहेर येऊन, घराच्या बाहेर येऊन उभे राहिले आणि त्यांनी साधू रूपात ह्या दोन्ही गोष्टी मला त्यांनी माझ्या स्वाधीन केल्या. आणि त्याचं नाव नंतर पुढे दिग्विजय पादुका आणि दिग्विजय इष्टिका असं सद्गुरूंनीच केलं. त्या माझ्या सद्गुरूंच्याच साक्षात पादुका आणि इष्टिका आहेत आणि आज त्यांनी त्या दर्शनासाठी खुल्या केलेल्या आहेत. दिग्विजय पादुका अतुलित बलधामामध्ये आहेत आणि दिग्विजय इष्टिका श्रीवनीमध्ये जिथे उपासना केंद्र आहे तिथे त्या ठेवलेल्या आहेत. सगळे लोक तिकडे येऊन दर्शन करतात. आपणही त्याचं दर्शन घेऊ शकता. हरिओम.